नमस्कार मित्रांनो, माझं नाव भाविक मांडवकर. आपण आलो आज नवीन एका ब्लॉगच्या माध्यमातून. आपण चालू लग्नाला. हे आमचं आयकॉन चप्पल आणि आम्ही आमची चप्पल घालून निघालो ब्लॉगला. तर वाटेत आम्हाला भेटला पिंट्या. तर हा आमचा पिंट्या. बघा पिंट्या इंट्रोडक्शन. आमचा वाढले नावाजलेला माणूस. आणि ह्याचं मत आहे की आम्ही फक्त लग्नाला जेवण्यासाठी जातो आणि फक्त पोरी बघण्यासाठी, बाकी काही इराज नसतो. बघा भावाची स्टाईल बघा काय आहे ती. आणि पुढे जातो. आमची गाडी खाली असते म्हणून आम्ही इथे रस्त्याने खाली जातो. तर बघतो तर काय गाडी तर आमची वर आलेली असते, तरी पण जातो खाली. तर ही आमची कावासाकी निंजा. तर आम्ही आता आपल्या लग्नाला मारली की आणि आम्ही चालू लग्नाला. तर इथे होते भराडी वाट बघते की गाडी कधी येते. आम्ही चाललो पुढं, कारण की आम्ही जाणार होतो दुसऱ्या लग्नाला. इथं भेटला हा कारवाला. म्हणजे बघा ना, आजकाल स्पोर्ट गाड्यांचा जमाना आणि हा टमटमच्या स्पीडने गाडी चालवत होता. तर काय आम्ही कंटाळून ते थांबलो थोडा वेळ आणि आलो वरती. हा आमचा मुंबई गोवा हायवे आमच्या गावापासून 2 किलोमीटर लांब आहे. तर इथून आम्ही चाललो होतो. आणि ही राजापूर बस स्टँड. तुम्ही कधी आला असाल तर तुम्हाला माहीत असेल, राजापुरातलं एक मोठे बस स्थानक आहे. म्हणजे हा रोड खाली राजापूर बाजारपेठेत गेला, समोरचा रोड. इथून पुढे आपल्याला एक नैसर्गिक सौंदर्य म्हणजे मुंबई गोवा हायवेवरचा सर्वात मोठा ब्रिज आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर ह्या ब्रिजचं लुक बघा जरा, कसा वाटला तर आम्हाच कमेंटमध्ये नक्की सांगा. हा स्पॉट सध्या फोटोशूटसाठी सगळ्यात फेमस आहे राजापूरमध्ये. तर कधी राजापूर आलं तर नक्की इथे फोटो काढण्यासाठी या. तर आम्ही आता इथूनही चाललो गाडीलवाडीत. मी इथे गाडीलवाडीत पोचलो तर इथे सर्व यजमान इथे उभे होते. तर इथे पुढे जाऊन तर नवरा बघतो जान्हवीला बसला होता. तर हा आहे लग्नाचा वेलकम गेट बघा. इथून आम्ही आत गेलो तर कोण होता नाही. इथे हे भराडी आपले नवरा नवरीची वाट बघत होते. म्हणजे ते एक उत्सुकता असते की कधी नवरा येणार आणि कधी बघणार. आणि हा इथं नवरा आला होता. थोड्याच वेळात मंडपात पण जाईल. आणि नवरा मंडपात आला. नवरी काय आली नव्हती, पण आमच्याकडे पद्धत आहे की आधी नवऱ्याला उभा करतात मग नवरी येते. तर बघा कोकणातील लग्न. गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया जयमंवती वेदिका क्षिप्रा देवती महासुरनदी शातागया गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्र सहित कुर्या सदा सुमूर्त सावधान. झाला होता. सगळे मंडपाच्या बाहेर निघायला लागले. तर आम्ही लग्न झालं, आम्हाला जायचं दुसरं लग्नाला. तर आम्ही लगेच हे लग्न करून इथनं निघालो. तर आम्ही स्वतः गेलो आमच्या चप्पल, आमच्या इंटरनॅशनल चप्पल इथं होत्या घातल्या चप्पल. आणि आम्ही चाललो दुसऱ्या लग्नाला. पुढे आमचा शुभम मांडवकर. नाही, दुपारचा ऊन काहीतच लागतं. काय सांगा तुमच्याकडे काय लागतं की नाही, कमेंटमध्ये सांगा. तर इथं आता आम्ही आलो आहे मंदरुळ फाट्यावर. हा बघा मंदरुळचा गेट. कारण इकडनं चुनाकडूनला जायला शॉर्टकट पडतं.
त्या दिवशी साखरपुड्याला आम्ही गेलो तिकडनं कळसवलीनं, तर लय महागात पडला. काय सांगू आता तुम्हाला, रस्ता म्हणजे आहे ना एक दलदल होता असा वाटला. तर हा रोड जातो राजापुरातील एक प्रतिष्ठित आणि एक नावाजलं ठिकाण सवतकड्याच्या जवळ. असं एक मोठा धबधबा की ते एक नैसर्गिक सौंदर्य दरवर्षी आपल्याला पावसाळ्यात बघायचं भेटतं. तर कधी राजापुरात आला तर नक्कीच या सवतकड्याला इथं भेट द्या. तर हा बघा तो स्पॉट, इथनं खाली जावंच लागतं, म्हणजे इथनं वाट पुढं आहे पण हा इथून खाली हा धबधबा आहे. तर हा लागला आमचा दलदलीत रस्ता. म्हणजे गावखेड्यांमध्ये या रस्त्याचा प्रॉब्लेम कधी सॉल्व करतील काय माहीत. एकदा रस्ता झाला की त्याच्याकडे परत बघतच नाही. ह्या सरकारने इकडं लक्ष द्यायला पाहिजे जरा. आम्ही पोचलो लग्नाच्या ठिकाणावर. म्हणजे हालत दुलत आलो, पण आलो कसं तरी इथपर्यंत पोचलो. तर ही नवरीच्या घराकडे जाणारी वाट म्हणजे डोंगर बघूनच चलवत नव्हता. आणि ह्या विघ्नेश म्हणजे आनंद बघा, भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. म्हणजे त्या लग्नाचा एक आनंद वेगळा आहे. म्हणजे लग्न काय नावाचंच असतं हो, पण त्याचा कारण तर वेगळाच असतं. आता आपल्यास माहिती आहे सगळ्यास ना. तर चला लग्न बघूया. ही नवरा आणि नवरी यांचा शुभ विवाह आहे. आणि आम्ही इथं आलो तर बघला नवरा इथं जाणीवशाह बसला होता. तर म्हटलं काय तर बघूया जर फिरूया. तेवढ्यात या आमचा नवरोबा दिसला की म्हणत होता की लग्न झाला की पटकन जेवायचं आणि घरी सटकायचं, जास्त थांबायचं नाही. इथं वाजकरी. तर हे आमच्या फटाकडे लावतो कॉन्ट्रॅक्टर. आणि बघा आनंद असतात. त्यांचा डान्स बघा. नवरा मंडपात आलोय आणि त्याची काही शास्त्र पूर्ण होत होती. तर पण ते या परंपरा बघा आमच्या. हा झाला लग्न सुरू. म्हणजे लग्न असा प्रकार आहे की व्हायच्या आधी आनंद असतो आणि झाल्यानंतरचं आयुष्य दुःखच असतं. तर काय बोलणार. प्रत्येकाचा तो क्षण आहे आणि सगळ्यात आवडता क्षण आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आवडता क्षण म्हणजे सरबत पिणे. सरबत पिऊन झाल्यावर आम्ही बसलो जेवायस. तर जेवायच बसलो तर आमच्याकडे कोण डाळच आणत नव्हता. सुका भात वाढवून आम्ही काय खाणार तर डाळवाला काही येतच नव्हता. आता पुढचं जेवण झालं तर आम्हाला डाळ नाही आली होती. पण आमच्या पाठची खुशी म्हणजे जेवण बघून ना वेगळीच स्माइल येत हो तोंडातच. तर जेवण झाला अगदी पोट भरून म्हणू शकतो जेवलो आणि आम्ही चाललो घरात. तर लग्न पार पडलं होतं. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.